काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर पाचवा टप्प्याची जी आहे ती काही तास दिवस उरलेला आहे, मात्र आज मुंबईत दोन महत्त्वाची सभा आहे। इंडिया आघाडीची आहे आणि दुसरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहे। मोदींनी कुठेतरी मुंबईवरती फोकस केला पाहायला मिळतोय। रोड शो नंतर आज सभा होते। नाही, काय आहे की 2019ला नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात एकूण 7 सभा घेतल्या होत्या। आता त्यांच्या सभा 20च्या वर गेलेल्या आहेत मला वाटतं, आणि त्यांनी रोड शो केलाय। महाराष्ट्राला त्यांनी महत्त्व दिलंय, चांगली गोष्ट आहे, कारण दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा आपल्याच राज्यात आहेत आणि तिथं त्याला खूप अडचण दिसते म्हणून ते घेत आहेत सभा। त्यामध्ये काहीच अडचण नाही, अगदी 20 काय 50 घेतल्या तरी आमची काही हरकत नाही। पण आश्चर्य असं आहे की ही आजची सभा ही मनसेद्वारे राज ठाकरेंनी आयोजित केलेली, याचं आश्चर्य वाटतं। मनसेना 2000 मला वाटतं 14च्या निवडणुकीमध्ये काहीतरी 1.25% मतं पडली होती महाराष्ट्रामध्ये। त्यानंतर त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उभं करायचा नाद सोडला। मागच्या निवडणुकीमध्ये मोदींच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती। आता सुषमा अंधारे त्यांना सुपारीबाज म्हणतात, मी काही तसं म्हणत नाही। आता त्यांनी पार्टी बदललेली आणि त्यामुळे ते आता मोदींची त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असं मला वाटतंय। पण त्यांनी सभा अरेंज करणं हे थोडं आश्चर्यचक आहे। सभा आता कोण करतंय ते आपल्याला माहिती आहे, पण नाव त्यांचं देण्यात आलेलं आहे हे आश्चर्य वाटतंय। पण त्यांनी कोणाच्या बरोबर हात मिळवणी करावी, अजित पवारांना बरोबर घ्यावं, राज ठाकरेंना बरोबर घ्यावं, प्रकाश आंबेडकरांच्याकडून अप्रत्यक्ष मदत घ्यावी, हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कसा प्रचार करायचा तो। पण माझी एवढीच रास्त अपेक्षा आहे की नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व भाषणामध्ये हे निवडणुकीचे मुद्दे भरकवटलेले आहेत। म्हणजे कित्येक वेळेला तर त्यांची कोण भाषणं लिहितंय आणि कोण बोलतंय याचीच आश्चर्य वाटतं। तरी एकाही सामान्य जनतेच्या प्रश्नाचा त्यांनी विषय घेतलेला नाही। त्याउलट आम्ही ही निवडणूक फक्त 5 मुद्द्यावर लढतोय: महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर, त्यातून होणाऱ्या आत्महत्या, भ्रष्टाचार, मग तो आर्थिक भ्रष्टाचार निवडणूक रोख्याच्या माध्यमातून झालेला, किंवा मग राजनैतिक भ्रष्टाचार, नैतिक भ्रष्टाचार, जो निवडून आलेलं सरकार पाडण्यामध्ये काय काय कारस्थाने केली, तो सगळा भ्रष्टाचार, आणि शेवटचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, 370 पार, 400 पार, आणि त्यांच्या खासदारांची वक्तव्य की आम्हाला संविधान बदलायचं आहे। तर या 5 मुद्द्यावर जे मला वाटतं की जनतेचे मुद्दे आहेत, सामान्य माणसांचे रोजीरोटीचे मुद्दे आहेत, राज्याच्या भविष्याचे, राज्याच्या लोकशाहीचे प्रश्न आहेत, त्यावर नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत। आज कुठेतरी मला वाटतं ते बोलले की या निवडणुकीचा सर्वात मुख्य प्रश्न तुष्टीकरण किंवा संतुष्टीकरण। काँग्रेसवर त्यांनी तुष्टीकरणाचा आरोप केलेला आहे, ठीक आहे, आत्ताच नवीन आरोप नाही, पण जितक्या ताकदीनं, जितक्या जोरानं ते हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणात मायनॉरिटी मुस्लिम लोक हे भाजपच्या विरोधात जाऊन, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्या बाजूने ते मतदान देणार आहेत। भाजपचा पराभव करण्याकरता ते मतदान करणार आहेत। मोदींनी जाणून बुजून हे ध्रुवीकरण केलेलं आहे आणि त्यामुळं त्याचे परिणाम जे होतील त्यांना त्या परिणामाला सामोरं जायला ते तयार असतील। पण त्यांना त्याचबरोबर असं वाटतं की आपण अशा प्रकारे वागलो तर महाराष्ट्रातली हिंदू हिंदू मतामध्ये आपली वाढ होईल। जर आपण धार्मिक ध्रुवीकरणाचं बोललो, आपण एखाद्या विशिष्ट अल्पसंख्याक गटाचा द्वेषपूर्ण जर भाषण केलं, जे आता क्लोज करतायत आपण पाहतोय, तर आपल्याला हिंदू मतामध्ये वाढ होईल, किंवा आपण हिंदूंच्या मनामध्ये काही भीती निर्माण केली तर त्याच्या मतामध्ये वाढेल असा त्यांचा समज आहे। पण नरेंद्र मोदींना महाराष्ट्र माहिती नाही, त्यांनी ओळखलेला नाही, ते अभ्यास केला नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे लोक राहतात, मग ते मराठी असतील, अमराठी असतील, त्यांची मानसिकता ही छत्रपती शिवरायांच्या वागण्यातून तयार झालेली आहे। आज छत्रपती शिवरायांनी आम्हाला जी सर्व धर्म समभावाची शिकवण दिलेली आहे आणि स्वतःच्या आचरणातून दिलेली आहे, ती आमची मानसिकता। तुम्ही कितीही त्यात विष कालवायचा प्रयत्न केला तर यश येणार नाही। जिरे टोपवरून खूप ट्रोल झालं, खूप टीका झाली प्रफुल्ल पटेलांच्या याच्यावरती।
आता जिरेटोपाचा जो प्रश्न आहे पुन्हा असंच आहे की ज्याला महाराष्ट्राची मानसिकता समजत नाही तेच असं करू शकतात. प्रफुल्ल पटेलनी मोदींना जिरेटोप दिला, त्यांच्या डोक्यावर जिरेटोप घातला. त्याचा महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये काय अर्थ झाला? तुम्ही नरेंद्र मोदी यांना शिवरायांशी त्याची तुलना करताय, आधुनिक शिवराय, आधुनिक शिवाजी महाराज जसं तुम्ही त्या म्हणायचा प्रयत्न करताय. मला वाटतं महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या मनाला ठेस लागलेली आहे आणि अत्यंत व्यथित मराठी माणूस झालेला आहे. आता कितीही स्पष्टीकरण दिलं तरी एका गुजराती माणसाने दुसऱ्या गुजराती माणसाला अशा प्रकारचा सन्मान करणं ही मराठी मानसिकता तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही केलं. माझी तुम्हाला अगदी नम्र विनंती आहे की ती घटना घडली त्याची जाहीर माफी तुम्ही आजच्या सभेत मागितली पाहिजे. की अनावधान झालं असं ते म्हणतात, त्यावर आपण बेनिफिट ऑफ डाऊट त्यांना देऊ, पण माफी मागितली पाहिजे. हा किमान माझी अपेक्षा आहे. त्याचा महाराष्ट्रातली जनता प्रफुल्ल पटेलनाही माफ करणार नाही, कारण त्यांनी दिल्लीमध्ये एखादं मंत्रीपद मिळावं म्हणून केलेलं लागून चालन हे मी समजू शकतो. परंतु आज शिवरायांच्या एका प्रतीकाचा वापर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रफुल्ल पटेल आता पुन्हा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला उभं राहू शकणार नाहीत. त्यांना मंत्रिपद मिळणार नाही कारण सरकारच येत नाहीये. तर त्यामुळे आता त्यांना विरोधी पक्ष नेते होण्याची काही शक्यता फार कमी आहे राज्यसभेमध्ये. दुसरा प्रश्न असा आहे की मोदींच्या सभा होत आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस, पण अजित पवार मात्र दिसत नाहीयेत. काय नेमकं कारण आहे? त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे मी सांगणं काही योग्य होणार नाही. तुम्ही विचारलंय म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या ज्या आल्यात ते मी सांगतो की त्यामध्ये असं आहे जी वस्तुस्थिती देखील आहे की अजित पवारांच्या महायुतीमध्ये येण्याला, त्यांना महत्त्वाचं उपमुख्यमंत्रीपद देण्याला, त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक महत्त्वाची खाती देण्याला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा आणि RSSचा प्रचंड विरोध आहे. कारण ज्या व्यक्तीबद्दल स्वतः नरेंद्र मोदी काही आठवड्यापूर्वी ज्यांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळणारं पाणी त्यांनी पळवलं, ज्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली बँक राज्य सहकारी बँकेमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा केला, हे पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं अशा व्यक्तीला तुम्ही घेऊन त्याला सन्मानित करता, त्याला शेजारी बसवता, त्यांच्याकरता मतं मागायला जाता, हे या लोकांना आवडलेलं नाही. म्हणून त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये यांना कुठं जवळ घेऊ नका, यांना प्रचार करू देऊ नका असं सांगितलेलं आहे. अशी ती वर्तमानपत्रातली बातमी आहे. खरं खोटं काय माहिती नाही. परंतु निवडणुकीमध्ये त्याचा काय परिणाम व्हायचा तो होईल. पण हे खरं आहे का नाही हे मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. सिंचन घोटाळ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं एका मुलाखतीमध्ये की सिंचन घोटाळा झाला त्यावेळेस मी आरोप केले, त्यामध्ये तथ्य होतं, मात्र मंत्री म्हणून त्या विभागाचे मला ते आरोप करावे लागले. आता 12-13 वर्षानंतर चौकशीनंतर त्यांचा रोल नाही असं स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळते. आता हे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि तो जर सांगितला असेल तर त्यांनी पंतप्रधानांना का ब्रीफ केलं नाही? आज पंतप्रधानांच्याकडं देशातल्या भ्रष्टाचाराबद्दल जास्त माहिती आहे का देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे? जर माझा पंतप्रधान, माझ्या देशाचा पंतप्रधान एखादा आरोप करतो तर तो मी ग्राह्य धरायचा का देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ग्राह्य धरायचं? स्वतः दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर आरोप केलेला आहे, जो व्हिडिओवर आहे, आणि तो कुणावर केला तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. 70,000 कोटी सिंचनाचा घोटाळा झाला, ज्या सिंचनामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं असतं ते कोणीतरी पळवलं, चोरलं, हा आरोप पंतप्रधानांनी केलेला आहे. मी कधी त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात, काय नेमकी वस्तुस्थिती होती? नाही, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांच्याच एका विभागाने माहिती दिली आर्थिक पाणी अहवालामध्ये की 70,000 कोटी रुपये खर्च करून सिंचनामध्ये फक्त 0.1% वाढ झालेली आहे. 18.0% एवढंच वाढ झालेली आहे. त्यामुळं हे असं का घडलं, इतके पैसे कुठे गेले हे विचारणं स्वाभाविक होतं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना सिंचन विभागाला एक श्वेतपत्रिका देऊन सर्व प्रकल्पांची माहिती देण्याबद्दल सांगितलं. आता श्वेतपत्रिकेमध्ये काही इन्क्वायरी नसते. इन्क्वायरी असती तर ती अँटी करप्शन ब्युरोला दिली असती, गृह खात्याला दिली असती.
म्हणून मी माहिती मागितली. अतिशय चांगला अहवाल आला. उद्देश एवढाच होता की जे गोसीप खुर्द प्रकरणामध्ये झालं की 86चा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होणारा जवळजवळ 400-500 कोटीचा प्रकल्प आज 23,000 कोटीकडे गेलाय. तर हा सगळा भ्रष्टाचार आहे का? कदाचित नसेल, पण अशा प्रकारे चुकीचं जर आपण नियोजन केलं तर कुठं चूक झालेली तर तो शोधलं पाहिजे. तो माझा उद्देश होता की त्यातून एक व्हाईट पेपरने चांगली माहिती आली का प्रकल्प उशिरा होत आहेत, त्यांची किंमत का वाढते आहे. पण नंतर जी विधानसभेत मागणी झाली त्यावर चितळे समिती नेमली गेली. नंतर विदर्भ सिंचन महामंडळामध्ये घोटाळा झाला असं निदर्शनं आलं. प्राथमिक चौकशीमध्ये सिंचन विदर्भ महामंडळाचे अध्यक्ष, राज्याचे सिंचन मंत्री यांच्यावर ओपन इन्क्वायरी करा असं त्यातला निष्कर्ष आला. पण हे ओपन इन्क्वायरी अँटी करप्शन खात्यापुढं करणं हे फार मोठी पाऊल असतं. पण ती इन्क्वायरी राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यावेळी आदेशित केली. शेवटचा प्रश्न, आज राज ठाकरे पंतप्रधान एकाच मंचावरती आहे, त्यामुळे साहजिकच मराठीचा मुद्दा अशा अनेक मुद्दे येण्याची शक्यता आहे. कसं बघता याकडे? नाही, मला ही मागणी पूर्वी आलेली आहे की मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा याबद्दल आम्ही एक समिती नेमली. डॉक्टर पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचा अत्यंत उत्कृष्ट अहवाल आला. त्यांच्या 7-8 बैठका झाल्या, त्यांच्या उपसमितीच्या 27-28 बैठका झाल्या आणि तो अहवाल आम्ही जुलै 14 केंद्राला पाठवला की हे आमचा हा अहवाल आहे. मुळात सुरुवात कुठं झाली तर 2004 मी पंतप्रधान कार्यालयामध्ये असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काही भारतीय भाषांना क्लासिकल लँग्वेजेस किंवा अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असा निर्णय घेतला 2004 आणि त्यानुसार मग पहिल्यांदा संस्कृत, नंतर तामिळ, नंतर ओरिया अशा काही काही भाषांना 6 भाषांना तसा दर्जा दिला गेला. आम्हालाही तो मिळाला पाहिजे होता. म्हणून 2014चा आमचा विनंती अर्ज हा अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. म्हणजे मी गेल्यानंतर 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. मी विनोद तावडे जे सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यांना विनंती केली. ते म्हणते वर्षभरात करतो, काही झालं नाही, योग्य पाठपुरावा झाला नाही काय मला माहिती नाही. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आजही मराठीला क्लासिकल लँग्वेजचा किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज प्रधानमंत्री मुंबईला येत आहेत आणि हा मुद्दा जयराम रमेश यांनी ट्विट केलेला आहे, माझं पत्र ट्विट केलेलं आहे, जे मी तिथल्या नाईक यांना जे सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यांना दिलेलं आहे. आता खालच्या समितीने मान्यता दिली असताना घोडं कशात पेंड खात आहे, तर हे का होत नाही तर ते पंतप्रधानांनी आज सांगितलं पाहिजे. मला वाटतं आजच्या सभेमध्ये जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देईल असं आश्वासन दिलं तर मला वाटतं आम्ही जे काम सुरू केलं होतं त्याची पूर्तता झाली असं मला वाटेल, समाधान वाटेल. पाहतो आपण आज पंतप्रधानांची सभा आहे आणि या सभेमध्ये जे आहे पंतप्रधान मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन प्रशांत मनेसर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.